दिल्लीतील जंतर मंतर इथं नीट परीक्षा प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश इथं जोडेमारो आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध व्यक्त केलाय। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, दिल्ली पोलीस मुर्दाबाद, विद्यार्थ्यांवरील अत्याचार बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। तसंच जंतर मंतरवरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांबाबत सदाभाऊ खोत यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही निषेध करण्यात आलाय। दरम्यान नीट परीक्षा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसंच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची SIT मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्यात। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर शिक्षण तज्ञ, संशोधक आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेला आधारून राजीनामा द्यायला पाहिजे यासाठी गेल्या 23 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत। त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले विद्यार्थी असतील, आंदोलक असतील, यांच्यावर दिल्ली पोलीस प्रशासनानं अगदी अमानुष लाठीमार केलेला आहे। त्याच्यामध्ये कालच एका आमच्या भगिनीचा मृत्यू झालेला आहे। आमची अशी मागणी की संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून SIT मार्फत चौकशी करण्यात यावी, म्हणजे दोषी अधिकारी असतील, कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर सदाभाऊ खोत हे व्यक्तिमत्व जे आहे त्यांनी आंदोलनकर्त्यांना दहशतवादी म्हटलेलं आहे। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे ह्या सदाभाऊ नाही, हा केंद्र सरकारचा भाडखाऊ आहे। त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे बीड तालुक्यातील निंबागणेश या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि संबंधित प्रकरणामध्ये निवेदन आम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहोत। पेपरफुटी आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात राज्यभरात निषेध आंदोलनं सुरू असताना पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडी, शेकाप आणि मनसेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध केला। आंदोलनात विद्यार्थ्यांचाही मोठ्या संख्येनं सहभाग होता। ॲक्च्युली जे देशाचे, महाराष्ट्राचे युवा तरुण मंडळी आहेत ते अक्षरशः त्रासलेले आहेत। कारण की आपण पाहू शकतो गेल्या 1-2 आठवड्यांपासून ही जी दिल्ली सरकार आहे, केंद्र सरकार आहे, ही अक्षरशः सत्तेच्या मोहामध्ये माजलेली आहे। आणि आपण एक म्हणतो की झोपलेल्याला आपण जागा करू शकतो, पण जे झोपलेल्याची ॲक्टिंग करतात त्याला आपण जागा नाही करू शकत। या सरकार अक्षरशः डोळ्यावर पट्टी बांधून सगळं इग्नोर करत आहेत। आणि हा जो तुम्ही आक्रोश पाहताय इथे देशाच्या, महाराष्ट्राच्या, मुंबईतल्या भागाभागा, कोपऱ्यामध्ये युवा तरुण जागे होत आहेत। आणि हा अहंकार जास्ती दिवस चालणार नाही। तरी दिल्ली सरकार, केंद्र सरकारला माझी विनंती आहे, अहंकार मागे घ्या आणि ॲटलिस्ट आपले जे स्टुडंट्स आहेत, देशाचे जे युवा तरुण आहेत, ते हिंदुस्थानचं भविष्य आहे, त्यांची मागणी ॲटलिस्ट तुम्ही ऐकण्यासाठी एक पाऊल पुढे या, एक डायलॉग घ्या आणि त्याची दखल घेऊन लगेच पुढे या, नाहीतर काय हे आंदोलन थांबणार नाही आहे। जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र। ते तर सांगतात की सगळे तरुण आमच्याच पाठीमागे आहेत। नाही, पाठीमागे कुठे आहेत? एवढी जनता जर आज रस्त्यावर येते, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशाभराच्या कोपऱ्यात प्रत्येक शहरामध्ये जनता येते, कोण तुमच्या मागे आहे? तुम्ही पोलिसांना, रिझर्व्ह फोर्सला पुढे करताय, मग कोण तुमच्या मागे आहे? सरकार निवडून कसं येतं? सरकार तेच आहे ना, लोकांमध्ये आज युवा तरुणमध्ये जो ॲक्च्युली जो राग आहे तो 2029 मध्ये मतदानाच्या माध्यमातून सरकार बघणार आहे। कारण की बरेचसे जे नीटचे विद्यार्थी आहेत, नीटचे जे ॲस्पिरंट्स आपण म्हणतो, हे लोक अक्षरशः आक्रोशात रागात आहेत। हे सगळे लोक सरकार विरुद्ध 2029 मध्ये खंबीरपणे मतदान करणार आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे। दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला धुळे शहरात प्रतिसाद मिळालाय। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कराचीवाला चौक तसंच 40गाव रोड चौफुली इथं रस्ता रोको आंदोलन केलं। सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली आहे। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। 40गाव रोड चौफुली इथं झालेल्या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे। जंतर मंतरवर दिल्ली या ठिकाणी जो मोर्चा झालेला होता, त्या मोर्चामध्ये पोलिसांनी अमानुष पद्धतीने जे काही विद्यार्थ्यांवर हल्ले केलेले होते त्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। त्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही बंद या ठिकाणी पुकारला गेला होता। त्याच पद्धतीने धुळ्याचे जिल्हा संघटक शंकरांना खरात, जितूभाऊ सिरसाट, योगेश पगारे, बागुल साहेब आघाडीची आमची संपूर्ण टीम
या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आम्ही आग्रा रोड या ठिकाणी त्या ठिकाणी पण आंदोलन केलेलं होतं आणि दुसरं आंदोलन आम्ही चाळीसगाव चौफुलीला केलेलं आहे. आमच्या ज्या काही मागण्या आहेत की ह्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे, मारलेला आहे, त्या पोलिसांच्या वेशामध्ये RSSचे जे भडवे होते त्यांची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्यांनी राजीनामा दिलेला आहे प्रधानने, परंतु आमची इच्छा आहे बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सूचित केलेलं आहे की या ठिकाणी नरेंद्र मोदींनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि सखोल चौकशी होऊन यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमची या ठिकाणी मागणी आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खामगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल एक्सप्रेसच्या दुसऱ्या फेरीचं यशस्वी आयोजन करण्यात आले. दिवंगत अजित पवार गटाचे नेते तसेच माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून ही एक्सप्रेस पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रसंगी बोलताना दिलीप कुमार सानंदा यांनी पांडुरंगाच्या चरणी बळीराजाच्या सुखासाठी आणि चांगल्या पावसासाठी साकडं घातलं. तसंच नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेलं आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. आषाढी दिवशी लाखो वारकरी पंढरीनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे जात असतात. आज रजतनगरी खामगावमधून दुसरी फेरी जवळपास 1000 लोकांच्या वर वारकरी नागरिक पंढरपूर वारीला गेले. या निमित्तानं पंढरीनाथ महाराजांना एवढं साकडं आहे की तो जगाचा पोशिंदा आहे, तो खरा भारताचा कणा आहे. त्याला सुखी समृद्ध कर. पाऊस कमी आहे, त्या माध्यमातून आवश्यक थोडा पाऊस पडू दे व विशेष केंद्र सरकारचे मोदीजी यांना देखील सुबुद्धी दे की जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनावर त्यांनी लाठीचार्ज जो केलेला आहे ते बाब तेथील पोलिसांनी ते बाब निषेधार्ह आहे. म्हणून या नीट परीक्षेच्या माध्यमातून करोडो आमच्या युवकांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम त्या विभागाच्या माध्यमातून झालं आहे. त्या विभागाचे मंत्री प्रधान त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी तिथं आंदोलन केलं त्यांच्यावर लाठीचार्ज घेतला, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे तात्काळ त्यांनी परत घ्यावे, ही पांडुरंग चरणी प्रार्थना. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बुलढाण्यात शेकडो विद्यार्थ्यांसह पालक आणि संवेदनशील बुलढाणेकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. हुतात्मा स्मारकापासून शांती मार्चला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गानं हा शांती मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं. हा मूक मोर्चा होता, मात्र विद्यार्थ्यांच्या हातात असलेले फलक अतिशय बोलके होते. या मोर्चामध्ये काळे वस्त्र, काळ्या फिती लावून बुलढाणेकरांनी लाठीचार्ज घटनेचा निषेध केलाय. सोबतच विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. आज बुलढाणा येथे सर्व विद्यार्थ्यांनी जमवून दिल्लीत जो प्रोटेस्ट चाललेला आहे त्याच्यासाठी आज बुलढाण्यात सुद्धा मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा पीसफुली प्रोटेस्ट केलेला आहे. आम्ही सुद्धा काही दंगा फसाद वगैरे केलेले नाही, पण जे दिल्लीत होतंय, जे मुलांवरती लाठीचार्ज होतोय, दगडफेक होते पोलिसांकडून, ती एकदम म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे की त्या मुलींचे कपडे फाडले जात आहेत, की त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तरी सुद्धा सरकार म्हणते की मुलंच अँटी नॅशनल्स आहे, की मुलंच आतंकवादी आहे. याच्यात आले ते स्वतःहून आम्हाला मारताय, पण व्हिडिओमध्ये सरळ दिसतंय की तुम्ही मुलांना मारताय, किती क्रूरतेने मारताय, की त्यांचे डोके फुटताय, कोणाचा हातपाय मोडतोय. मागणी एवढीच की स्टुडंटचं म्हणणं तुम्ही एकदा ऐकून घ्या शांतपणे आणि शिक्षण मंत्र्यांचा ते राजीनामा मागताय ना, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी काहीतरी प्रतिक्रिया तरी द्या की त्यांना काय हवंय ते तरी विचारा शांततेने. दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. पाली, परळी आणि पेडली येथील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला
समर्थन दिलं। नीट पेपर फुटी प्रकरण, शैक्षणिक व्यवस्थेतील गैरप्रकार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं गांभीर्यानं लक्ष देऊन शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। स्नेह क्रांतिकारी, जय शिवराय, जय भीम। आपण सर्व या ठिकाणी बहुजनवादी विचार क्रांतीचे सर्व या ठिकाणी लोक जमलेलो आहोत। खरं तर गेली महिनाभर जंतर मंतर या ठिकाणी, दिल्ली या ठिकाणी, देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अभिजित दिपके आणि वांगचुक सर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना आज आपण माध्यमामधून जे व्हिडिओज आपल्या समोर येत आहेत ते अत्यंत या ठिकाणी विचित्र आणि ज्या पद्धतीने तेथे न्याय हक्कासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर जो काही लाठीचार्ज झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि लाठीचार्जच्या निषेधार्थ हा आजचा या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं तर या मोर्चासाठी सर्वांनी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी विविध पक्षाचे, विविध संघटनेचे, सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। बंधूंनो, देशाच्या भविष्याला या ठिकाणी त्यांनी हात घातलेला आहे। या देशाचा युवक म्हणजे या देशाचं भविष्य आहे। या ठिकाणी आपण पुढील महिन्यामध्ये देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या सरकारचा नारा आहे बेटी पढाओ बेटी बढाओ। खरं तर या ठिकाणी जंतर मंतरवर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ज्या मुलींना, ज्या विद्यार्थिनींना जे अमानुष मारहाण झालेले ती या लोकशाहीला कधीही न शोभणारी घटना आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या संवेदना त्यांच्या प्रती आपण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण या ठिकाणी जर जे काही जमलेलो आहोत ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। मी या ठिकाणी विनंती करेल की आपण सर्व विविध पक्षाचे, संघटनांचे या ठिकाणी सदस्य प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहात, आपण सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा शहरात युनायटेड युथ फ्रंट ऑफ साताराच्या नेतृत्वाखाली हजारो युवक युवतींनी मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात संविधान आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा निषेध करत शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार कायम ठेवण्याची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं असं आवाहन करत संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केलाय। माझं नाव धनराज जगदाळे, युनायटेड युथ फ्रंट ऑफ साताराचा संस्थापक। दिल्लीमध्ये अभिजित दिपके आणि कॉर्पोरेट जनता पार्टी जे काही आंदोलन करते त्या आंदोलनाला त्यांच्या मागण्यांना पाठिंबा आहे। ज्या मुख्य त्यांच्या मागण्या आहेत त्यांना आमचा 100% पाठिंबा आहे। जसं की धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी जबाबदारी स्वीकारून लवकरात लवकर राजीनामा द्यावे हे त्यांची मुख्य मागणी आहे। आणि आता 20 तारखेला लाठी हल्ला झाल्यानंतर जो की अमानवीय होता, कोणत्याही प्रकारची दयामया न दाखवता एखाद्या जनावरापेक्षा बेकार मारल्यासारखं आपल्या तरुणांना त्या पोलिसांनी तिथल्या मारलेलं आहे, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आज इथं सगळे युवक जमलेलो आहेत। तसेच ही हा सर्व संघर्ष आहे सातारमधल्या, म्हणजे आजपर्यंत असा इतिहास होता की सातारचे लोक एकत्र येत नाहीत किंवा विचारधारा राजकीय पक्ष सोडून अन्यायाविरुद्ध एकत्र येत नाहीत कोणत्या गोष्टीसाठी। आज आम्ही सगळे युवक इथं एकत्र आलेलो आहेत युनायटेड फ्रंट ऑफ साताराच्या माध्यमातून, आणि इथून पुढेही आम्ही सगळे युवक साताऱ्यासाठी अशाच पद्धतीनं सामाजिक असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचे अन्यायधारी केलेलं काम असेल त्याच्यावर आवाज उठवत राहू आणि सातारकरांची आम्हाला साथ असावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। मागणी काय तुमची? मागणी मुख्य पॉलिटिकल पार्टी नाही, सर्वात महत्त्वाचं आम्ही एक फ्रंट आहोत विद्यार्थ्यांचा, म्हणजे इवन काही जे असतील BJPचे समर्थक पण इथं याला त्यांची मागणी काय आहे, त्यांचं बी म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। तर आता आमची मुख्य मागणी एकच आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि जो लाठी हल्ला झाला त्याच्यावर सखोल चौकशी करावी आणि दिल्ली हायकोर्टाने त्याबद्दल दखल घ्यावी। गिरडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या आणि सलग 2 वेळा पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागानं पिंजऱ्यात जेरबंद केलंय। बिबट्या जेरबंद झाल्यामुळे भीती आणि दहशतीखाली जाणाऱ्या गिरडा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। गिरडा येथील शेतकरी रमेश बबनराव सोनुने यांच्या गोठ्यात शिरून बिबट्यानं
6 बकऱ्यांचा फडशा पाडला होता। ही घटना ताजी असताना 14 जुलै रोजी बिबट्यानं पुन्हा हल्ला करत 5 शेळ्या आणि एका वासराला आपलं भक्ष्य बनवलं। अवघ्या काही दिवसातच तब्बल 11 बकऱ्या आणि एका वासराचा बिबट्यानं बळी घेतला। त्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली होती। बिबट्याच्या या लागोपाठ झालेल्या हल्ल्यांमुळे शेतात जाणंही धोक्याचं बनलं होतं आणि गावात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेचं गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी स्वतः गिरडा इथं भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि भयभीत गावकऱ्यांना धीर दिला। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।